हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आपण आज अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योगचा अध्ययन करत आहोत. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दात भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजी दोघींनाही प्रणाम. उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. आपण अध्याय 9 बघतोय आज. अध्याय 9 ह्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. सर्वात गोपनीय असं ज्ञान. बघता बघता आपण अध्याय 9 पूर्ण केलेले आहेत, म्हणजे भगवद्गीतेचा मध्यबिंदू पर्यंत आपण पोचलेलो आहोत. भगवंतांनी आता अर्जुनाला कर्मयोग सांगून झालेला आहे, ध्यानयोग सांगून झालेला आहे, ज्ञानयोग सांगून झालेला आहे. भक्तीचं काय महत्व आहे हे कृष्ण अर्जुनाला आता या भक्तियोग मध्ये सांगत आहेत. मधोमध आलेला हा अध्याय खूप महत्वाचा आहे. कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला सुंदर संवाद आणि भक्तीचं महत्व या सगळ्यांनी परिपूर्ण असा हा अध्याय आहे. स्त्रिया, वैश्य, शूद्र यांना वेदांचा अधिकार नाही, पण तरी भक्ती ही अशी गोष्ट आहे की तो व्यक्ती कुठल्याही वर्णाचा असेल, कुठल्याही जातीचा असेल, भक्तीचा मार्ग मात्र सर्वांच्यासाठी आहे असं कृष्ण आजच्या अध्यायात सांगतात. तसेच दुराचारी मधला दुराचारी जरी असला तरी तो भक्ती मार्गाला जर का लागला असेल तर तो साधू होऊ शकतो असं आश्वासन भगवंत देतात. असा वैशिष्ट्यपूर्ण हा आजचा अध्याय आहे. तर सर्वात प्रथम आपण श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया. त्यांच्या आनंदासाठी आपण हे अध्ययन करत आहोत. त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्यायाला सुरुवात करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम. हे नरसिंह देव आहेत, त्यांनाही प्रणाम करूया. श्रीला प्रभुपाद नरसिंह देवाचं कवच आपल्याला म्हणायला सांगतात. या भौतिक जगामधले अनेक जी संकट आहेत त्यातून आपलं रक्षण व्हावं आणि आपण भक्तीमध्ये अग्रेसर राहावं म्हणून नरसिंह कवच म्हटलं जातं. त्यांना आपण प्रार्थना करतो आपली रक्षण करण्याची. हा माताजी वाचता. हरे कृष्णा. परंतपर भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा कधी मत्सर करत नाही, म्हणून मी तुला हे परम गुप्त ज्ञान देईल, जे जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होशील. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, अध्यायाची सुरुवात कृष्ण करतायत. अर्जुनाचा प्रश्न येण्यापूर्वीच कृष्ण बोलू लागतात.
याचा अर्थ काय तर अध्याय महत्वाचा आहे. राजविद्या राजगुह्य योग सर्वात गोपनीय ज्ञान. गोपनीय म्हणजे सिक्रेट असं ज्ञान कृष्ण आपल्याला आजच्या अध्यायामध्ये देणार आहेत. इथे कृष्ण काय सांगतायत की मत्सर रहित राहिल्याने भक्तीचं ज्ञान आणि कृष्णांचा साक्षात्कार होऊ शकतो. आपल्याला समजून घ्यायचंय की आपल्याला कृष्णांची भक्ती करायची असेल तर मत्सर करून चालणार नाही. आता मत्सर म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्याला आवडते, पण ती गोष्ट मला जी आवडते गोष्ट ती एखाद्या दुसऱ्या माणसाकडे आहे हे मला आवडत नाही. तर ज्याचा मत्सराचा भाव आहे तो कृष्णांकडे जाऊ शकणार नाही. ते कृष्ण म्हणतात की हे ज्ञान अर्जुना मी तुला देतोय कारण तू माझा कधी मत्सर करीत नाहीस. आता भक्तिभावाशिवाय हे ज्ञान समजू शकत नाही. आता धृतराष्ट्रानेही संपूर्ण गीता ऐकली पण तो समजू शकला नाही की कृष्णांना नेमकं काय म्हणायचंय, कारण तो कृष्णांचा द्वेष करत असे. चौथ्या अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला म्हणाले आहेत की हे ज्ञान मी तुला देतो आहे कारण तू माझा भक्त आणि माझा मित्र आहेस. तर भक्तिभावानेच कृष्णांची वाणी आपण समजू शकतो. इथे भगवंत बोलता आहेत आणि श्रोता अर्जुन आहेत. आणि कसं सांगितलंय अनुसूयवे, श्लोकामध्ये अनुसूयवे असा शब्द आहे. अनुसूयवे म्हणजे मत्सर रहित आहे, तो निर्मळ मनाचा आहे, कुशाग्र बुद्धीचा आहे आणि त्यामुळेच हे गोपनीय ज्ञान भगवंत त्याला देत आहेत. आता का देत आहेत हे ज्ञान तर यज्ञात्वा मोक्षसे अशुभात, म्हणजे श्लोकामध्ये आपण इथे श्लोक घेतलेला नाहीये. तर हे ज्ञान घेऊन अशुभात म्हणजे भौतिक जगातून तुला सुटका मिळेल. अशुभ का म्हटलेलं आहे कारण भौतिक जग हे नश्वर आहे, जे शाश्वत आहे ते शुभ आहे. म्हणून या नाशवंत अशा भौतिक जगातून या ज्ञानाद्वारे तू मुक्ती करून घेऊ शकतोस. भौतिक जगात आपण अनेकांना भेटतो आणि भेटणाऱ्या सगळ्यांबरोबरच आपण मन मोकळं करतो का तर नाही. ज्याच्याकडे मन मोकळं करतो त्याची योग्यता पात्रता बघून आपण व्यक्त होतो. आपण मोकळं केलं मन पण त्या व्यक्तीने कसं स्वीकारलं ह्याची प्रतिक्रिया काय हे सगळं बघून आपण मनातलं बोलतो. तसंच गुह्य गोष्ट आपण सर्वांना सांगत नाही. भगवंतांनी सांगितलेलं सर्व ज्ञान आतापर्यंत अर्जुनाने अतिशय आस्थापूर्वक ऐकलेलं आहे. कुतूहल ठेवून लक्षपूर्वक तो ऐकतोय. हे बघून आता भगवंत त्याला गोपनीय ज्ञान देणार आहेत. तर गुरु शिष्यामधलं हे नातं असंच असतं. शिष्य गंभीरतेने ऐकतो आहे, त्याप्रमाणे योग्य ते बदल घडून आणण्याची शिकस्त करतो आहे, हे गुरु जेव्हा बघतात तेव्हा ते प्रसन्न होऊन ते ज्ञान देतात. जर का आता श्रोत्याला रसच नसेल तर गुरु फारसं बोलत नाहीत. म्हणजे सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही प्रेम एकमेकांबद्दल असतं, जसं आता इथे अर्जुन आणि कृष्ण ह्यांच्या दोघांमध्ये आहे. आणि म्हणूनच भगवंत आता हे ज्ञान देत आहेत. भगवंतांनी दिलेलं ज्ञान ग्रहण करण्यासाठी बुद्धी ही शुद्ध हवी, तेव्हाच हे ज्ञान आपल्यामध्ये रुजू शकतं. तर जसं जमीन असते बघा जी काय म्हणतात पोरस भुरभुरीत जमीन असते, ज्यावरती आता पावसाचं पाणी पडलं की ती लगेच पाणी शोषून घेऊ शकते. आणि या उलट एखादी घट्ट जमीन आहे त्याच्यावरती पाणी पावसाचं वाहून जाईल. तर तसं आहे भक्त हा असं पाहिजे की त्याने ज्ञान हे रुजलं पाहिजे त्याच्यामध्ये, त्यासाठी त्याची शुद्धता पाहिजे, तेवढी पात्रता असावी लागते. म्हणून अर्जुनाने प्रश्न न विचारताच कृष्णांनी इथे अर्जुनाला ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे. इथे शेवटी कृष्ण म्हणतायत की हे ज्ञान जाणून भौतिक अस्तित्वाच्या दुःखातून तू मुक्त होशील. कालच्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं भौतिक अस्तित्वाची प्राथमिक दुःख कुठली आहेत. वास्तविक दुःख आहेत जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. आणि दुय्यम दुःख तर अनेक आहेत. नोकरी नाही, संपत्ती नाही, संतती नाही, अशी अनेक दुय्यम दुःख आहेत. आता आपण हेही जाणून घेतलं की दुय्यम दुःखांवरती मार्ग काढता येतो, पण ही जी वास्तविक दुःख आहे जन्म मृत्यू जरा आणि व्याधी, यावर कुठलाही उपाय नाही. पण होतं काय, मनुष्य या दुय्यम दुःखांनाच कवटाळून बसलेला असतो आणि जन्म मृत्यू जरा व्याधी या खऱ्या दुःखातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नांवरती तो पूर्ण दुर्लक्ष करतो. आपण बघू पुढे काय कृष्ण गोपनीय ज्ञान देणार आहेत. माताजी घेता पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हा वाचते श्लोक माताजी, एक मिनिट. हा. हरे कृष्ण. राजविद्या राजगुह्यं पवित्रम् इदमुत्तमं प्रत्यक्षा अवगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम् अव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतायत की हे ज्ञान राजविद्या असं आहे. या श्लोकातला प्रत्येक शब्द खूप महत्वाचा आहे.
राजविद्या म्हणजे काय? सर्व ज्ञानांचा राजा आहे. सर्व विद्यामधील सर्वश्रेष्ठ विद्या आहे हे ज्ञान. तर कृष्ण इथे सांगतायत की ही जी विद्या मी तुला देणार आहे, हे ज्ञान जे मी तुला देणार आहे ते वापरून या भौतिक जगाच्या ज्या मुख्य समस्या आहेत या दुःखालयम शाश्वतमच्या, यामधून तू आपली सुटका करून घेऊ शकतोस आणि माझी प्राप्ती करून घेऊ शकतोस. माझ्या धामाला माझं जे धाम आहे शाश्वत आहे, नित्य आहे, आनंदमयी असं आहे, या भगवत धामाची तू प्राप्ती करू शकतोस. दुसरी गोष्ट कृष्ण म्हणतात की हे ज्ञान अविनाशी आहे. आता बघा भौतिक जगामध्ये जे शाळा कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन आपण जे ज्ञान घेतो, मग ते मेडिकलचं असेल, इंजिनिअरिंगचं असेल, कुठल्याही विषयावरचं ज्ञान असेल, हे ज्ञान आपलं शरीर असेपर्यंतच आपल्याबरोबर राहतं. खरं तर 70-75 वर्षाचं वय झालं की माणसाच्या स्मृतीवर परिणाम होतो आणि हे ज्ञान लक्षात राहत नाही. पण आत्म्याचं ज्ञान हे कसं आहे, तर शरीर असेपर्यंत राहतं आणि पुढेही आपल्याबरोबर राहतं. आत्मज्ञान हे शाश्वत आहे, ते कायम आपल्या बरोबर राहतं. शरीराचा नाश झाला तरी हे ज्ञान आपल्या बरोबर असणार आहे. तर आता गुह्य गोष्ट, गुह्य म्हणजे गोपनीय असं हे ज्ञान आहे. त्या भौतिक जगामध्ये बघा गुह्य गोष्टी काही सगळ्यांनाच सांगितल्या जात नाही, गुपित ठेवल्या जातात. भौतिक जगामध्ये राजकीय नेते आहेत, ते आपलं खरं चारित्र्य जनतेसमोर आणत नाहीत, किंवा सिनेमात काम करणारे कलाकार आहेत, तेही आपलं खरं जीवन सर्वांच्या समोर दाखवत नाही. आता इथे राजगुह्य म्हटलेलं आहे, गोपनीय असं म्हटलेलं आहे. खरं तर आता भगवद्गीता हे पुस्तक कोणीही आणून वाचू शकेल, किंवा आपला हा उपक्रम आहे हाही कोणीही ऐकू शकेल. मग आता गुह्य ज्ञान जे कृष्ण देणार आहेत त्याच्यात त्याचं महत्व काय आहे? तर त्यांचा जो भक्त असेल ना, तोच हे समजू शकेल की कृष्णांना काय सांगायचंय. नुसतीच भगवद्गीता वाचली ऐकली तर म्हणजे अभक्ताने जर काही वाचली तर त्याला तो ज्ञान ग्रहण करू शकणार नाही. कृष्णांना नेमकं काय सांगायचं आहे हे केवळ भक्त समजू शकतो. त्यालाच भगवद्गीतेचं सार समजतं आणि त्याप्रमाणे तो आचरण करतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली मुक्ती करून घेऊ शकतो. जो अभक्त आहे, ज्याची कृष्णांवरती श्रद्धा नाहीये, तो मात्र वारंवार इथे जन्म घेत राहतो. तर जी भगवद्गीतेमध्ये आपल्याला 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, 3 महत्वाच्या गोष्टी, ज्याला गोपनीय असं म्हणतात. म्हणजे पहिली गुह्य गोष्ट, त्याच्याहून अधिक जी गुह्य आहे त्याला गुह्यतर, आणि त्याच्याहून अधिक जी गुह्य आहे ती गुह्यतम, अशा त्या 3 गोष्टी आहेत. पहिली गुह्य गोष्ट आपल्याला सांगितली गेली की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. दुसरी गुह्यतम गोष्ट आपल्याला सांगितली की मी कृष्णांचा अंश आहे, आणि तिसरी गुह्यतर गोष्ट सांगितली गेलेली आहे की मी कृष्णांचा सेवक आहे. आता हे जे ज्ञान आहे हे योग्य प्रकारे भक्त जेव्हा ग्रहण करतो, कृष्णांना हवं आहे जसं आपल्याला मिळालेला आहे आदेश त्याप्रमाणे आचरण करतो, तेव्हा तो भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो. तिसरा शब्द इथे पवित्रम मिदम उत्तमम. आता ह्या ज्ञानाला पवित्र का म्हटलं आहे? कारण जे पापाचे परिणाम भोगावे लागतात ते भक्ती केल्याने पूर्ण नष्ट होतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता वाईट गोष्टी, जे पाप आहे, याचा बीज आपल्या हृदयामध्ये रुजूच शकत नाही, कारण आता हृदयामध्ये आपण भक्तीला स्थान दिलेलं असतं. भक्तीमुळे आपल्याकडे ज्ञान येतं आणि हे ज्ञान आपल्यामध्ये वैराग्य आणतं. अज्ञानाचं जे बीज आहे ते समूळ नष्ट करतं, पापाचा आपण विचारही करू शकत नाही. तर आता हे ज्ञान जे आहे हे आचरण करण्यासाठी सुसुखम असंही म्हटलेलं आहे. म्हणजे आचरण करताना हे अत्यंत सुलभ आणि आनंददायी आहे. आपण ध्यानयोग शिकलेलो आहे, अष्टांग योग, त्याच्यामध्ये आपण वर्णन वाचलं होतं बघा. कठीण आहे, अर्जुनानेही सांगितलेलं होतं की हा योग मला करणं कृष्णा कठीण आहे. जेव्हा कृष्णाने शेवटचा श्लोक म्हटला की भक्ती योग हा सर्वात श्रेष्ठ आहे, तेव्हा अर्जुनाला आनंद झाला होता, कारण त्यालाही हा योग जमण्यासारखा नव्हता, अष्टांग योग. तर भक्ती योग हा कसा आहे, सर्वांच्यासाठी सुलभ आहे आचरणाला आणि आनंद देणारा आहे. आता बघा आपणच उदाहरण घेऊ शकतो. आपण रोज क्लासला येतो, तासभर बसून हे समजून घेतो. क्लास संपल्यावरती आपल्यापैकी कोणाला वाटतं का, कशाला मी आले ह्या क्लासला, किती माझा वेळ वाया गेला? नक्कीच असं वाटत नाही. काहीतरी आपल्याला आनंद होतो आहे, आपल्या आत्म्याला पोषण मिळतोय, म्हणून आपण हा क्लास न चुकवता इथे येतो. तर हा आपल्याला हे समजून घ्यायचंय. म्हणजे हा सुसुखम पण आहे आणि सुलभ पण आहे. तशा प्रकारे या श्लोकामधला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. आणि अर्जुनाद्वारे आपल्या सर्वांनी भक्ती सेवेमध्ये अधिकाधिक उन्नती करावी या उद्देशाने प्रेरणा देण्यासाठी आधी दिलेल्या ज्ञानापेक्षाही गोपनीय ज्ञान कृष्णांनी या अध्यायामध्ये दिलंय. आता हे जे ज्ञान आहे, या भौतिकाचं जे रहाटगाडग आहे ना, की जन्म मृत्यू जरा व्याधी, यातून आपल्याला मुक्त करेल, म्हणून ह्याला राजविद्या म्हटलेलं आहे.
भौतिकामध्ये असं कुठलंही ज्ञान उपलब्ध नाहीये जे आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती देऊ शकतं. म्हणून हे ज्ञान आपण लक्षपूर्वक ऐकून आचरणात आणायला हवं. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, कृष्णांना प्राप्त करून घेण्यासाठी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा हवी. आपला कृष्णांवर भक्ती सेवेवर विश्वास नसेल तर आपण कृष्णांना प्राप्त करू शकत नाही. भक्ती मार्गाकडे आपण वळूच शकत नाही. म्हणून श्रद्धा ही लोकांना भक्ती मार्ग साध्य होऊ शकत नाही. हेच या श्लोकाचं तात्पर्य आहे. हे ज्ञान प्राप्त करून न घेतल्याने असे लोक वारंवार भौतिकामध्ये जन्म घेतात. जन्म मृत्यूच्या चक्रातून त्यांची सुटका होऊ शकत नाही. पण जे हे ज्ञान घेतात, कृष्णांनी दिलेलं गुह्य तर ज्ञान घेतात आणि त्याचं आचरण करतात त्याप्रमाणे, तर ते मात्र नक्की ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती घेऊ शकतात आणि भगवत धामापर्यंत पोहोचू शकतात. आता कृष्णांचं नावच आहे मुकुंद. मुकुंद म्हणजे काय? मुक्ती देणारे. आणि ही श्रद्धा हवी पहिल्यांदा. ह्याच्यामध्ये आपण म्हटलं ना, भक्ती योगामध्ये सगळ्यात पहिली पायरी भक्ती करताना काय आहे तर श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धा निर्माण होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे हा भक्तांचा संघ. भक्तांच्या संगतीचा आधार भक्तीला मिळतो, तेव्हा आपण शीघ्र प्रगती करतो भक्तीमध्ये. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि दोन्ही स्लाइड ह्या पुढच्या एका पाठोपाठ एक वाचाल. हरे कृष्णा. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. ह्याच्या पुढची पण वाचा माताजी हा. स्लाइड. तरीही सर्वश्रेष्ठ पदार्थ माझ्यामध्ये स्थित आहेत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो, नेहमी आकाशात विसावतो, त्याप्रमाणे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसावतात. हे जाणून घ्या. हरे कृष्णा. हरे आधीची कृष्ण. स्लाइड ठेवू का माताजी? हा, आधीची स्लाइड ठेवा माताजी. आता हे दोन्ही जे आपण वाचलंय ह्याच्यामध्ये कशी परस्पर विरोधाभासी वाक्य कृष्ण बोललेले आहेत. सर्व जीव माझ्या ठायी आहेत पण मी त्यांच्या ठायी नाही. मी सर्व जीवांचा पालन पोषण करता आहे, सर्वव्यापी आहे, पण मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. आता हे जे आहे ना, अशी परस्पर विरोधाभासी विधान जे कृष्ण म्हटलेले आहे, बोललेले आहेत, त्याला अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हटलं जातं. अचिंत्य म्हणजे काय? तर कारण ह्याची आपण कल्पना करू शकत नाही. आपण आता नवोदित भक्त आहोत, नवसाधक आहोत, आपली भक्ती सुरू झाली आहे जस्ट. तर भक्तीमध्ये जसं जसं आपण अग्रेसर होऊ तसं आपल्याला हे तत्व समजू शकतो स्पष्टपणे. हे कृष्ण जे काय म्हणताय ते आपण एका उदाहरणावरून समजून घेऊ. आता दूध आहे बघा, दुधापासून आपण दही करतो, मग दह्यापासून लोणी तयार करतो आणि लोण्यापासून तूप बनवतो. आता आपण कोणी म्हटलं की दह्यामध्ये दूध असतं का किंवा तुपामध्ये दूध असतं का, तर नाही. पण दही, लोणी आणि तूप यांचा उगम काय आहे तर दूध आहे. म्हणजे दूधच नसेल तर दही पण नाहीये आणि लोणी आणि तूप काहीच मिळणार नाही आपल्याला. म्हणजे एका अर्थाने दूध या तिन्ही पदार्थांमध्ये आहे आणि एका अर्थाने दूध या तिन्ही पदार्थांमध्ये नाहीये. तेच इथे कृष्ण सांगतायत की मी सर्वव्यापी आहे पण मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. सर्व जीव माझ्या ठायी आहेत पण मी त्यांच्या ठायी नाही. तर याला अचिंत्य भेदाभेद असं तत्व म्हणतात. म्हणजे थोडासा सखोल अभ्यासाचा हा विषय आहे. जसा भक्तीमध्ये आपण प्रगती करू तेव्हा याबद्दल आपल्याला अधिक हे स्पष्ट समजेल. माताजी घेता पुढची स्लाइड. ह्याच्या पुढची घ्या. हा वाचा माताजी. हरे कृष्णा. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा 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 व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो. हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हरे कृष्णा. हरे कृष्णा. बघा, कृष्णांचे 3 पुरुष अवतार आहेत. तर पहिले पुरुष अवतार हे महाविष्णू आहेत. महाविष्णू जेव्हा उच्छ्वास सोडतात तेव्हा अनंत कोटी ब्रह्मांडांची निर्मिती होते आणि जेव्हा ते श्वास ओढून घेतात तेव्हा ब्रह्मांड ही आत ओढली जातात आणि ते लय पावतात ब्रह्मांड. मग त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये महाविष्णूंचं विस्तारित रूप गर्भोदक्षाई विष्णू प्रवेश करतात.
आणि या गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतून कमलाचा देठ तयार होतो. या देठावरती जे कमळ असतं तर त्या कमळावरती ब्रह्मदेव जे पहिले जीव आहेत त्यांची उत्पत्ती होते. ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात आणि सृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत त्या प्रत्येक जीवामध्ये गर्भोदकशाही विष्णूंचं विस्तारित रूप जे क्षीरोदकशाही विष्णू आहे ते परमात्मा म्हणून स्थित असतात. तर भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये ही सृष्टीची रचना, गोलोकधाम, वैकुंठधाम अशा या सर्व गोष्टींबद्दल अधिक माहिती दिलेली आहे. इथे जे चित्रात आपल्याला दिसत आहेत हे महाविष्णू आहेत जे कृष्णांचे पहिले पुरुष अवतार म्हणून मानले जातात. कृष्ण सृष्टीच्या निर्मितीमध्ये अप्रत्यक्ष रूपाने कार्यशील असतात. म्हणजे त्यांचा जो पुरुष अवतार आहे महाविष्णू याद्वारे ते कार्य करतात. ते प्रत्यक्ष तिथे निर्माण करत नाहीत सृष्टीची निर्मिती, पण या पुरुष अवतार जे आहेत महाविष्णू त्यांच्याकडून केली जाते. मग आता पुढची स्लाइड घेता का? हा, तर आता बघा मूळ मूळ स्वरूपात कृष्ण कुठे आहेत? गोलोकधामामध्ये आहेत. पण तसंच ते आपल्या सर्व सजीवांच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपातही आहेत. म्हणजे कसे आहेत ते गोलोकधामातही आहेत आणि आपल्या शरीराच्या आतमध्ये परमात्मा म्हणून आहेत. म्हणजे ते सर्वव्यापी आहेत बघा म्हटल्याप्रमाणे, पण ते या सृष्टीचा अंश नाही. हे असं हे भगवंतांचं अचिंत्य असं जे योग ऐश्वर्य आहे त्याला अचिंत्य भेदाभेद म्हटलेलं आहे. तर भगवंत निरनिराळ्या जीवांची निर्मिती करतात. विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता ते या सृष्टीची रचना त्यांनी केलेली आहे. पण या सृष्टीमध्ये ते स्वतःला गुंतवून घेत नाहीत, ते स्वतंत्र असतात. ते ही अचिंत्य अशी भगवंतांची शक्ती आहे. आता आतापर्यंत आपण महत्वाचं काय शिकलो ते एकदा बघू आणि मग या श्लोकाकडे आपण वळूया. आता पहिली महत्वाची गोष्ट आपण शिकलो भक्ती योग करण्याच्या मध्ये की आपण कोणाचा मत्सर करू नये. दुसरी गोष्ट आपण शिकलो की आपल्या कृष्णांवरती पूर्ण श्रद्धा हवी आणि विश्वास हवा. तिसरी गोष्ट कृष्णांनी सांगितली की सर्वजण माझ्या ठाई आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही. आणि नंतर आपण बघितलं की कृष्ण कसे आहेत? तटस्थ आहेत. ते सर्व बघतात, अलिप्त आहेत. मला कुठलीही कर्म बद्ध करू शकत नाहीत कृष्ण म्हणतात. आणि 8व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की त्यांच्या इच्छेने सृष्टी निर्माण होते, त्यांना कर्म करावी लागत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट काय कृष्ण म्हणाले की प्रकृती किंवा भौतिक सृष्टी ही माझ्या अधीन आहे आणि ती प्रत्येक जीवात्म्याला बद्ध करते ती तिच्या गुणांमुळे. प्रकृतीचे 3 गुण प्रत्येकाला बद्ध करतात हे आपण आता ऐकलेलं आहे. आणि जसं जसं आता पुढे जाऊ भगवद्गीतेमध्ये तसं आपल्याला प्रकृती म्हणजे काय, तिचे 3 गुण कसे आपल्याला बद्ध करतात हे आपल्याला कृष्ण समजवणार आहेत. तर मी वाचते इथे. हरे कृष्ण. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. हे कौंतेय, माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथे कृष्णांनी सांगितलंय की प्रकृती त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. प्रकृती आपल्या आपण कार्य करत नाही, तर ती कृष्ण तिचे नियंत्रक आहेत. मया अध्यक्षेण प्रकृती म्हणजे प्रकृती कृष्णांच्या आज्ञेचं पालन करते. त्यांच्या नियंत्रणाखाली सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. जसं आता गाडी आहे, आपल्या आपण चालते का? नाही, ड्रायव्हर चालवतो. किंवा आता आपला मोबाईल आहे तो अँड्रॉइड असेल तर त्याचं एक सॉफ्टवेअर असतं वेगळं, आयफोन असेल तर त्याचं एक वेगळं सॉफ्टवेअर असतं, पण हे बनवणारं कोणीतरी आहे यामागे. तसंच प्रकृती हिचं कार्य सुरळीतपणे सुरू आहे, त्यामागे भगवंत आहेत. आणि भगवंत प्रत्यक्षपणे भौतिक सृष्टीच्या संपर्कात जरी नसले तरी भगवंतांच्या अध्यक्षतेविना प्रकृती काहीच करू शकत नाही. म्हणजे मया अध्यक्षेण प्रकृती ही भगवंतांच्या इच्छेखाली, त्यांच्या नियंत्रणाखाली कार्य करत असते. हे आपण इथे समजून घेऊया. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनु आश्रितं परं भावम् अजानन्तो मम भूत महेश्वरम. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपवास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा एक कृष्ण इथे समजवतायत काही मूर्ख लोक कृष्णांना समजू शकत नाही आणि त्यांचा उपहास करतात. आपण ह्या आधी शिकलो होतो 4 प्रकारची माणसं जी कृष्णांकडे जाऊ शकत नाहीत, त्यांना दुर्भागी म्हटलेलं आहे.
अज्ञानात आहेत ते मूर्ख, नराधम, आसुरी प्रवृत्तीचे आणि ज्यांचं ज्ञान मायेने झाकले गेलेले असे दुष्कृतीनं म्हणतात त्यांना, हे लोक कृष्णांकडे आकर्षित होत नाहीत. ते भौतिकाकडे अधिक आकर्षित असतात आणि याचं कारण काय आहे? त्यांचं अज्ञान आहे. आणि याबद्दल कृष्ण आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. तसंच जे आता भगवंतांच्याकडे आकर्षित होतात त्यांच्याबद्दलही आपण अध्यायामध्ये पुढे जाणून घेणार आहोत. कसं आहे, भगवंतांना दोन प्रकारच्या लीला करतात बघा. काही सामान्य लीला असतात त्यांच्या, काही असामान्य लीला असतात. सामान्य लीला म्हणजे जसं लोणी खाणं आहे, गायींना चरायला घेऊन जाणं आहे, गोपसवंगड्यांच्या बरोबर खेळणं आहे किंवा यशोदा मातेकडून बांधून घेणं आहे. पण हे अभक्त काय विचार करतात की हे सगळं तर आम्ही पण करू शकतो, त्यामुळे ते भगवंतांना मानत नाहीत. पण भगवंतांच्या ज्या असामान्य लीला आहेत, जसं त्यांचं गोवर्धन लीला आहे, विश्वरूप दर्शन आहे, अशा लीलांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं असतं. आता हे झाले अभक्त. ते अज्ञानामुळे भगवंतांचा स्वीकार करत नाहीत, ते भगवंतांना मानित नाहीत. पण भक्त कसे आहेत? ते भगवंतांचा स्वीकार तर करतात, भगवंतांना मानतात, पण ते त्यांना भगवंत मानत नाहीत. ह्याचं कारण वेगळं असतं. जसं आता यशोदा माता आहे, गोकुळवासी आहे, ते भगवंतांना भगवंत मानत नसत. तर ह्याचं कारण काय आहे? बघा, अभक्तांचं आपण समजून घेतलं. अभक्त कसे आहेत? भगवंतांचा मत्सर करतायत, त्यांच्या मनामध्ये द्वेषभावना आहे भगवंतांच्या विषयी. ते स्वतःलाच सर्वश्रेष्ठ मानतात. माझ्याहून सर्वश्रेष्ठ कोणी आहे हे त्यांना मान्य नसतं. जसा हिरण्यकश्यपू होता, तो भगवंतांना मानत नसे, नारायणाला मानत नसेल आणि प्रल्हाद त्यांनाच सर्वस्व सर्वश्रेष्ठ मानत असे, म्हणूनच तर त्या एवढे अत्याचार केले. पण जे भक्त आहेत ना, ते शुद्ध भक्त, ते कृष्णांवर एवढं प्रेम करतात की ते विसरूनच जातात की कृष्ण भगवंत आहेत. आता पुढे आपण विश्वरूप दर्शनाचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये अर्जुन म्हणतो कृष्णांना, क्षमा मागतो त्यांची, की आपण एकत्र खेळलेलो आहो, आपण एकाच थाळीत खाल्लेलं आहे, मी तुमची थट्टा पण केलेली आहे कृष्णा, आणि तुम्ही भगवंत आहात, तर माझ्याकडून हा अपराध झालेला आहे, मला क्षमा करा. तर भक्त अशा प्रकारे कृष्णांवर एवढं प्रेम करतात की ते विसरूनच जातात की कृष्ण हे भगवंत आहेत. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता हे असुर होते ते द्वेषामुळे भगवंतांना भगवंत मानत नसत, आणि भक्त प्रेमामुळे, म्हणजे यशोदा माता कृष्णांना आपला बालकच मानत असे, गोपसवंगडी कृष्णांना आपला मित्र सखा मानूनच त्यांच्या बरोबर खेळत असत. ते एवढे प्रेम करतात ते की ते भगवंत आहेत हे विसरूनच जातात. आता इकडे 12वा श्लोक आहे. हरे कृष्ण. मोगशा मोग कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनी श्रिताः. हरे कृष्ण हरे माताजी. कृष्ण. जे अशा प्रकारे गोंधळलेले आहेत ते राक्षसी आणि नास्तिक विचारांनी आकर्षित होतात. त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीची आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञान संस्कृती या सर्वांचा पराभव झाला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, जे कृष्णांकडे आकर्षित होत नाहीत त्यांच्याबद्दल बद्दल इथे सांगितलेलं आहे. तर हे लोक कसे असतात? गोंधळलेले असतात. असुरी आणि नास्तिक विचारांनी ते आकर्षित होतात, त्यामुळे ते भ्रमित राहतात आणि गोंधळलेलेच असतात. भौतिक जगामधून ते मुक्त होऊ शकत नाहीत. आता हा श्लोक वाचल्यावर आपल्याला समजतं की जे नास्तिक असतात, जे अभक्त असतात, ते आपल्या पराभवाकडे खूप वेगाने वाटचाल करत असतात. रावणाचं उदाहरण आपण सांगू शकतो. आणि इथे जे शब्द आहेत त्यांचा अर्थ समजून घेऊया. मोघ आशा. मोघ आशा म्हणजे त्यांच्या मुक्तीच्या सर्व आशा. मोघ कर्मणा म्हणजे त्यांनी जे काही चांगलं कर्म केलेलं आहे ते. मोघ ज्ञाना म्हणजे त्यांनी जी काही ज्ञानप्राप्तिका केली असेल ती सर्व व्यर्थ किंवा निष्फळ जाते. आता हे झाले मूढात्मा. ते कसे आहेत? ते अज्ञानामध्ये आहेत आणि त्यामुळे कृष्णांना ते मानत नाहीत आणि त्यामुळे ते पतनाच्या दिशेनेच अग्रेसर होतात. आता पुढच्या श्लोकामध्ये आपण जाणून घेऊया जे महात्मा आहेत त्यांच्याबद्दल. माताजी घ्या पुढची स्लाइड. 13वा श्लोक आहे, 1 मिनिट वाचते मी. हरे कृष्ण. महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिता भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पाहत मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
आता मूढात्मा जे भगवंतांकडे आकर्षित होत नाहीत त्यांच्याबद्दल आपण आधीच्या श्लोकात ऐकलं, आणि या श्लोकामध्ये कृष्ण महात्म्यांच्या बद्दल सांगतात. महात्माजन कसे आहेत, जे भ्रमित किंवा गोंधळलेले नाहीयेत. त्यांना कृष्णांचं आणि त्यांचं काय नातं आहे हे स्पष्टपणे माहिती आहे. ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली आहेत, योगमायेच्या आश्रयाखाली आहेत. आता योगमाया आणि मोहमाया या दोन्ही शक्ती कृष्णांच्याच आहेत. योगमाया दैवी गुणांचं प्राबल्य वाढवते, भक्तीमध्ये पुढे जायला भक्ताला सहाय्यक बनते. आणि या उलट मोहमाया कशी आहे, आपलं ज्ञान हिरावून घेते. आपण कृष्णांचा अंश आहोत हे ज्ञान आपलं आवृत्त ठेवते, आणि त्यामुळे अधिकाधिक तो व्यक्ती आता भौतिकामध्ये अडकतो, भ्रमित होतो, आणि मोहग्रस्त असल्याने त्याचं पतन होतं. तर मी आत्मा आहे ही जी भावना आहे, ही दृढ करणारी ती योगमाया शक्ती आहे. आणि मोहमाया या विरुद्ध म्हणजे मी शरीर आहे अशी भावना दृढ केल्याने तो व्यक्ती आता इंद्रिय तृप्तीमध्येच अग्रेसर होतो. तर इथे कृष्णांनी काय सांगितलं या महात्म्यांच्या बद्दल, की यांना स्पष्टपणे माहिती आहे की माझं आणि कृष्णांचं काय नातं आहे. त्यामुळे कृष्णांची सेवा कशी करायची, कृष्णांचं सतत स्मरण कसं करायचं, भक्ती कशी करायची, याचं मार्गदर्शन ही योगमाया करत असते. आणि ही प्रकृती त्यांना कृष्ण सेवेमध्ये संलग्न ठेवण्यासाठी सहाय्यक असते. तर अशा प्रकारे हे जे महात्मे जन असतात ते भक्तीमध्ये सतत रममाण असतात, भक्तीमध्ये जोडून राहिलेले असतात. ते कारण त्यांना मी आत्मा आहे ही त्यांची भावना दृढ असते. सतत ते कृष्णांचं स्मरण करत असतात, कृष्णांचं स्वरूप जाणतात. कारण हे महात्मा दैवी प्रकृतीच्या संरक्षणात आहेत, जे सदैव आता भक्तीमध्ये लीन आहेत. अविचलित मनाने ते कृष्णांची अनन्य भक्ती सेवा करत असतात, असा हा अर्थ आहे महात्मा शब्दाचा. आपण आपल्या मनाने बघा कोणालाही भौतिकामध्ये महात्मा म्हणू शकत नाही. इथे कृष्णांची अतिशय कृपा असते अशा भक्तांवरती, आणि म्हणूनच ते भगवंतांबरोबर सतत जोडलेले असतात, म्हणून ते महान आत्मे आहेत, म्हणून त्यांना महात्मा म्हटलेलं आहे. आता या चित्रामध्ये माधवेंद्रपुरींची गोष्ट आहे. भक्तांचे 3 स्तर आपल्याला सांगितलेत बघा. एक कनिष्ठ अधिकारी असतो जो म्हणजे नवोदित भक्त आहे. त्यानंतर जो थोडासा प्रगती करतो तो मध्यम अधिकारी भक्त असतो, आणि तिसरा म्हणजे उत्तम अधिकारी भक्त जो श्रेष्ठ भक्त असतो, दैवी प्रकृतीच्या मध्ये स्थित असतो. तर माधवेंद्रपुरी हे एक उत्तम अधिकारी, अतिशय श्रेष्ठ असे भक्त होते. ते दक्षिण भारतामध्ये राहायचे आणि कोणाकडे कधी भिक्षा पण मागत नसत. त्यांना कोणी काही खायला आणून दिले तरच ते खायचे, पण ते जाऊन भिक्षा कधी मागत नसत. एवढे उन्नत होते की मी शरीर नाही, मी आत्मा आहे अशी त्यांची स्थिती होती. आता असे भक्त शरीराची त्यांची आसक्ती एवढी कमी झालेली असते म्हणून ते भिक्षा मागत नाहीत. जे कोणी काही आणून देईल त्याच्यामध्येच ते समाधान मानतात. एकदा ते वृंदावनात गेलेले असताना कृष्णांच्या मंदिरामध्ये जातात, तिथे गोवर्धन परिक्रमा पण करतात, आणि यमुनेच्या किनारी येऊन एका झाडाखाली बसून मग आपला जप करू लागतात. तर सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नसतं आणि ते भिक्षाही मागत नसत. मग बराच वेळ जातो, एक सुंदर बालक त्यांच्याकडे येतो आणि त्यांना सांगतो की माझ्या आईने तुमच्यासाठी दूध दिलेलं आहे. आता हे सकाळपासून माधवेंद्रपुरी उपाशी असतात. तर हा बालक सांगतो की तुम्ही एवढं दूध पिऊन घ्या, आणि माझी आई आहे, तिला वृंदावनामध्ये कोणीही उपाशी असेल तर ते तिला कळतं, आणि मग ती मला हे दूध पोचव म्हणून सांगते, आणि मला असंच ती इकडे तिकडे सारखी पळवत असते. तर तुम्ही हे दूध प्या आणि रिकामं मडकं हे इथे ठेवून द्या, मी थोड्या वेळाने येईन आणि ते घेऊन जाईन. आता मी माझ्या गायी चरायला घेऊन चाललो आहे, असं म्हणून तो बालक जातो. काही वेळ होतो, माधवेंद्रपुरी ते दूध घेतात. अतिशय स्वादिष्ट असं ते दूध असतं, विलक्षण गोडवा असतो, त्यांना लगेच दूध प्यायल्यावरती ते जाणवतं. ते पितात दूध आणि मग यमुनेच्या पाण्यानेच ते मडकं धुवून ते बाजूला ठेवून देतात. आणि आता सूर्यास्त झालेला असतो, रात्र होऊ लागलेली असते, आणि तो बालक रिकामं मडकं नेण्यासाठी आला नाही म्हणून त्याचं वर्णन करून ते चौकशी करतात आजूबाजूला गावामध्ये. पण तशा वर्णनाचा कोणीही बालक त्याला कोणी ओळखत नसतं. रात्र होते, माधवेंद्रपुरी झोपी जातात. आता झोपेमध्ये त्यांना एक स्वप्न पडतं, आणि स्वप्नात कृष्ण येतात. त्या म्हणजे कृष्णांचं रूप त्या अगदी त्या बालकासारखंच असतं, आणि कृष्ण म्हणतात मला ओळखलं नाहीस का, मी गोपाल, मगाशी तुला येऊन मी दूध देऊन गेलो. माधवेंद्रपुरींना तत्क्षणी समजतं की त्यांनी कृष्ण स्वतः येऊन त्यांना भेटले आणि त्यांनी कृष्णाकडून सेवा घेतली. आता कृष्ण त्यांना म्हणतात माधवेंद्रपुरींना, मी सांगतं तर एक कार्य कर. माधवेंद्रपुरी लगेच तयार होतात आणि कृष्ण म्हणतात की गोवर्धन पर्वतावरती जा, तिथे एका झाडाझुडपात माझा अर्च विग्रह तुला दिसेल, जो काट्या कुट्यामध्ये लपवला गेलाय.
आणि अनेक वर्ष मी काट्याकुट्यामध्ये अडकलेलो आहे, माझ्या अंगाचा दाह होतोय, मला गरमी सहनही होत नाहीये. आता तिथून मला तू बाहेर काढ आणि मला खूप भूक लागली आहे, मला खायला दे. माझ्या अंगावरती चंदन लाव, ज्याने माझ्या अंगाचा दाह कमी होईल. हे ऐकल्यावरती माधवेंद्र पुरी खाडकन उठतात, त्यांची झोप उडून जाते. आणि कृष्णांनी दूध आणून दिलं आणि मी कृष्णांना ओळखू पण शकलो नाही, मी कृष्णांकडून सेवा घेतली, याचं त्यांना वाईट वाटतं. पहाट होण्याची ते वाट बघतात. पहाट होताच ते गावकऱ्यांना उठवतात आणि त्यांना सगळं पडलेलं स्वप्न सांगतात. आणि काही गावकऱ्यांना घेऊन आता ते गोवर्धन पर्वतावरती जातात, ज्या जागेचं वर्णन कृष्णांनी केलं होतं. तिथे आता काट्याकुट्यात त्यांना हा कृष्णांचा अतिशय सुंदर असा अर्चविग्रह सापडतो. आणि तो घेऊन आता हे वृंदावनात येतात. त्या अर्चविग्रहाला सुगंधित द्रव्याने अभिषेक घालतात. त्यानंतर प्रसाद बनवला जातो आणि अर्पण केला जातो सर्व गावकऱ्यांना. कृष्णांना चंदनाचा लेप लावला जातो. आता सध्या जो अर्चविग्रह नाथद्वाराला श्रीनाथजी म्हणून स्थित आहे, तो हा अर्चविग्रह आहे, जो त्यांनी माधवेंद्र पुरींनी तिथून गोवर्धन पर्वतावरून काट्याकुट्यातून काढला होता. तर हे महात्मे जन असे असतात, भगवंतांच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे हे सदैव रममाण असतात. आणि कृष्ण कसे आहेत बघा, आपला भक्त उपाशी आहे, त्याला भूक लागली आहे, तर कृष्ण तातडीने जाऊन त्यांची सोय करतो. तर हे महात्मे जन कृष्णांना शरण गेलेले असतात आणि कृष्णही त्यांचे रक्षण करत असतात. तर हे आपल्याला या श्लोकावरून समजतं. माताची पुढची स्लाइड घेता. हा, हरे कृष्ण. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे महात्मेजन सतत माझे कीर्तन करीत, दृढ इच्छाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे महात्मेजन काय करत असतात, तर सततम कीर्तयन्तो माम, सदैव कृष्णांचे कीर्तन करतात, दृढ निश्चयाने भक्तीमध्ये प्रयत्न करतात. आता ह्याच्यातून आपल्याला काय महत्वाचं शिकायचं आहे, तर भक्तीमध्ये कसा प्रयत्न दृढ हवा. म्हणजे वेळ मिळाला तर मी जप करेन असं नाही, तर निश्चयाने ठराविक जप आपल्याला केलाच पाहिजे. आता काही वेळा लोक प्रश्न विचारतात की भगवद्गीतेमध्ये कुठे सांगितलंय की आपल्याला 16 मालांचा जप करणं आवश्यक आहे. तर इथे कृष्ण म्हणतायत सततम कीर्तयन्तो माम, सतत माझं कीर्तन करा. मग आपण सततम कीर्तयन्तो माम करू शकतो का सतत? तर म्हणून मग आचार्यांनी आपल्याला 16 माळा म्हणजे 24 तासातले 2 तास तरी किमान तुम्ही करा असं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे महात्मेजन कसे असतात ह्याचं वर्णन केलेलं आहे. सतत कृष्णांचं कीर्तन करीत असतात, दृढ निश्चयाने प्रयत्न करत असतात, म्हणून यतंतश्च दृढव्रता. आता थंडी असेल तर पांघरून घेऊन झोपी गेले, हवा बरी असेल तर कृष्णांची आठवण केली असं नाही, किंवा मित्रमंडळींबरोबर बाहेर फिरायला गेलो आणि त्यामुळे विसरलो, आज घरी आहे इतर काही करायला नाही म्हणून कृष्णांचं स्मरण केलं असं नाही, तर दृढतापूर्वक नियमाने कृष्णांचं ते स्मरण करतात. नमंतश्च माम भक्त्या म्हणजे कृष्णांना नमस्कार करतात आणि नित्ययुक्ता उपासते म्हणजे नित्य त्यांची उपासना करतात. तर श्रीला प्रभुपाद बघा, हे आपण त्यांचं उदाहरण इथे घेऊ शकतो. श्लोकामध्ये सांगितलेले 4ही गुण त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात. सततम कीर्तयन्तो माम, सदैव कीर्तन करायचे, यतंतश्च दृढव्रता, प्रवासादरम्यान त्यांना हृदयविकाराचे झटके आले तरी त्यांनी त्यांच्या गुरुचा आदेश पाळला. नमंतश्च माम भक्त्या, नेहमी कृष्णांना नमस्कार करत असत आणि नित्ययुक्ता उपासते म्हणजे नेहमी भक्तिपूर्वक कृष्णांची उपासना करीत होते. तर इथे श्रीला प्रभुपाद चित्रामध्ये दाखवलेत बघा, इतर भक्तांच्या बरोबर संकीर्तनात घडून गेलेले आहेत आणि भक्तीचा प्रचार प्रभुपादाने सर्व जगभर केला. आपल्या गुरूंच्या आज्ञेचं त्यांनी पालन केलं आणि किती वेळा त्यासाठी त्यांनी देशाबाहेर भ्रमण केलं, तेही वयाच्या 70व्या वर्षानंतर. हा, तर हे खूप महत्वाचं आहे. 70व्या वर्षाच्या नंतर आपण बघा, रिटायरमेंटचे प्लॅन्स असतात आपले, सर्व जबाबदाऱ्या सोडून नवीन काही करण्याचा विचारही करू शकत नाही आपण ह्या वयामध्ये. तर एवढं श्रेष्ठ कार्य त्यांनी 70व्या वर्षाच्या नंतर केलेलं आहे, ज्यांनी अनेकांना कृष्णधामाकडे ते घेऊन गेलेले आहेत. आता अमेरिकेमधले जे हिप्पी सारखे अत्यंत पापमय अंधकारमय जीवन जगणाऱ्या जीवात्म्यांना हरे कृष्ण महामंत्राच्या संकीर्तनाच्या प्रभावाने त्यांच्या जीवनाची दिशा प्रभुपादांनी बदलली. तर ज्यांना कृष्ण कोण हेही माहिती नव्हतं, अशांना कृष्ण भक्तीचं महत्व पटवून देणं, त्यांना कृष्ण भावनेशी जोडणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. काय विलक्षण कार्य आहे श्रीला प्रभुपादांचं, म्हणजे ध्यास हवा त्या गोष्टीसाठी, सतत प्रयत्नशील हवं. तर आपण श्रीला प्रभुपादांना साष्टांग प्रणाम करूया आणि मग आता पुढचा श्लोक बघूया. माताजी घ्या पुढचा श्लोक.
वाचा माताजी. हा, हे ऐका, श्लोक आहे, 1 मिनिट सांग, वाचते. हरे कृष्ण. पितामहस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यं पवित्रम ओंकार ऋक्साम यजुरेव च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण काय सांगतायत, की ते जगताचे वास्तविक माता पिता आहे. त्यांचं धाम हे आपलं घर आहे. आणि आता आपल्या संसारातील नात्यामध्ये बघा, भौतिकामध्ये आपली एवढी आसक्ती असते की आपल्याला आपल्या वास्तविक माता पिताचंच आपल्याला स्मरण राहत नाही. तर असं असू नये, असं आपल्याला श्रीला प्रभुपाद सांगतात, की कृष्ण कसं आहे, सर्व जगाचे माता पिता आहेत. आणि प्रभुपाद सांगतात आपल्याला की आपल्या सांसारिक नात्यांनाही भक्ती सेवेमध्ये आपल्याला जोडून घेतलं पाहिजे. सर्वांना कृष्णांबरोबर जोडणं ही खरी सेवा आहे. जे ज्ञान आपल्याला भगवद्गीतेने दिलं ते सर्वांना देऊन जन्ममृत्यूच्या चक्रातून सर्वांची सुटका व्हावी, त्याचा मार्ग त्यांना देणे ही खरी सेवा आहे. माताजी, घेता पुढची स्लाइड. हरे कृष्णा. मीच देह, पोषण करता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी विजयी मीच आहे. हे अर्जुना, मी उष्णता देतो, मीच पाऊस थांबवतो आणि पाठवतोही. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सतचेतन आणि असत जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. 18व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की मीच ध्येय आहे. ध्येय म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे ते स्थान. बघा, लहान मुलांना विचारला प्रश्न की तुला मोठं होऊन काय व्हायचंय, तर लगेच उत्तर येतं, मला डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय. तसं आपलं ध्येय काय असलं पाहिजे, जो भक्तीमध्ये आहे त्याचं ध्येय कृष्ण प्राप्तीचं पाहिजे, भगवत धामामध्ये प्रवेश करण्याचं पाहिजे. तर आता आपण लक्षपूर्वक बघितलं पाहिजे की आपलं ध्येय जर का भगवत धामामध्ये जायचं असेल तर आपल्या दिनचर्येत अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कृष्णांबरोबर घेऊन जायला मदत करतायत, आणि कुठल्या गोष्टी अशा आहेत की आपल्याला भगवत धामात नेण्यापासून त्या आपल्याला परावृत्त करतायत. तर ज्या गोष्टी कृष्णांपासून आपल्याला दूर नेत आहेत ते आपल्याला कमी करत गेलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी आपल्याला कृष्णांच्या बरोबर जायला, जोडून घ्यायला सहायता देत आहेत त्या आपल्याला वाढवल्या पाहिजेत. 19व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की ते आपल्या शक्तींचा उपयोग करून सूर्याच्या माध्यमाने आपल्याला उष्णता देतात, प्रकाश देतात. उन्हाळ्यामध्ये त्यांच्या शक्तीमुळेच ते पाऊस पडू देत नाहीत आणि पावसाळ्यात ते पावसाचा वर्षाव करतात. तर जी शक्ती आपलं पोषण करू शकते, आपलं आयुष्य वृद्धिंगत करते, ती शक्ती म्हणजे कृष्ण. तसंच अंतसमयी मृत्यू रूपात आपल्याला भेटतात तेही कृष्णच आहेत. तर जो कृष्ण भावनेमध्ये भक्त उन्नत असतो तो जड आणि चेतन असा भेद करत नाही. तो सर्व गोष्टीमध्ये कृष्णांना पाहतो. सर्व काही कृष्णांच्या शक्तीवर आधारित आहे. कृष्णांच्या शिवाय इथे कोणती गोष्ट अस्तित्वात राहूच शकत नाही. कृष्णाहून व्यतिरिक्त आपला कोणी हितचिंतक असूच शकत नाही, हे त्याला माहिती आहे. कारण त्याने ज्ञान घेतलेलं आहे. कृष्ण आपले परमपिता आहेत, सर्व कारणांचे मूळ कारण आहेत, हे समजून तो त्यांना शरण गेलेला असतो. तर असा हा भक्तियोगी असतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. वेद अध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझे पूजन करतात. असे पापकर्मातून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवाप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषयी सुखांचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा त्या मृत्यू लोकात परत येतात. अशाच रीतीने वेदोक्त धर्माचे सिद्धांताचे पालन करून ते इंद्रिय उपभोग प्राप्त करतात. त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्ममृत्यूच्या चक्रातच पडावे लागते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता वेद अध्ययन करून देवतां प्रित्यर्थ यज्ञ करण्यामध्ये काही लोक आसक्त होतात. कृष्ण सांगतात की दुर्दैवाने वेद अध्ययन करणाऱ्यांना वेदांचं अंतिम ध्येय काय आहे हे माहिती नसतं. वेदांचं अंतिम ध्येय ही कृष्णच आहेत हे आपण इथे समजून घेऊया. पण हे लोक देवदेवतांच्या प्रित्यर्थ यज्ञ करतात, ज्याला कर्मकांड असं म्हटलेलं आहे. आणि याच्या परिणाम स्वरूप त्यांना उच्च ग्रहांची प्राप्ती होऊ शकते. पण उच्च ग्रहांची प्राप्ती जरी झाली तरी तिथे पुण्याचा संचय क्षीण झाला की परत त्यांना पृथ्वीवर येऊन जन्म घ्यावाच लागतो. उच्च लोकामध्ये पृथ्वीपेक्षा अनेक पटीने इंद्रिय भोग प्राप्त करता येतो, पण जन्म मृत्यूचं चक्र किंवा फेरा सुटत नाही.
म्हणजे आपली इति कर्तव्यता स्वर्गलोकाची प्राप्ती नाहीये, तिथे जाऊन उपभोग घेणं हे नाहीये. तर स्वर्गलोकाच्या वरतीही असे लोक आहेत. स्वर्गलोक म्हणजे कृष्णांचं धाम नाही बघा. स्वर्गलोकामध्ये भोग प्राप्त करून पुण्य संपलं की भूलोकावरती परत जन्म घेतो आणि परत जन्म मृत्यूचं चक्र हे सुरूच राहतं. आता इथे चित्रात दाखवलेलं आहे बघा, तो मुलगा उतारावरती सायकल चालवतोय, पण पुढे चढ येणारच आहे. तसंच ते जायंट व्हील आहे, तर त्याचा जो भाग आता वरती आहे तो खाली येणार आहे काही वेळाने. तसंच पुण्यकर्म क्षीण झाली, जसं आपला बँक बॅलन्स संपतो तसं पुण्यकर्म संपली की क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, म्हणजे आपल्याला परत पृथ्वीवरती पाठवलं जातं. तर स्वर्गलोक ही काही फार मोठी गोष्ट नाहीये, तात्पुरती व्यवस्था आहे. जे लोक आयुष्यभर ती सकाम कर्म करतात त्यांना उच्च ग्रहाची प्राप्ती होऊ शकते, म्हणजे पुण्य कर्म करतात ते, आणि ते भोगून स्वर्गलोकामध्ये जाऊन आनंद भोगून पुण्यक्षीण झाली की परत त्यांचा पृथ्वीवरती जन्म होतो आणि जन्म मृत्यूचं चक्र चालूच राहतं. म्हणजे पृथ्वी ते उच्च लोक ते पृथ्वी, असंच त्यांचा तो फेरा लागलेला असतो. मग आपण पुण्यकर्म सोडून द्यायची का करायला? तर तसं नाही. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, सकाम भावाने न करता निष्काम भावाने पुण्यकर्म करायचे, आपली कर्तव्य समजून करायचे, कृष्णांना अर्पण करून कार्य करत राहायचे. असं केल्याने जन्ममृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होते. म्हणजे कार्य तेच आहे, पण करण्याची प्रतिक्रिया, भाव बदलला आपण, त्यामुळे बंधनाला ती कारणीभूत होत नाही प्रतिक्रिया, आणि आपण जन्ममृत्यूच्या चक्राच्या फेऱ्यातून आपला बचाव होऊ शकतो. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. अनन्नश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पण मी जे माझी भक्तिभावाने पूजा करतात, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात, त्यांच्याकडे जे उणे आहे ते मी त्यांच्याकडे नेतो आणि त्यांच्याकडे जे आहे ते मी जपतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. योगक्षेम वहाम्यहम्, LIC ची टॅगलाईन आहे बघा, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, इथून भगवद्गीतेमधून घेतलेली आहे. तर या श्लोकाला ना फलश्रुती म्हणतात भगवद्गीतेची. तर एका या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात बघा, याचा अर्थ आता काय समजून घेतला आपण, की आता एखादा धनवान मनुष्य असेल, त्याचं आरोग्य बरं नाही, तर कृष्ण काय करतील, त्याला आरोग्य देतील आणि त्याच्या संपत्तीचं लक्षण करतील. म्हणजे ज्याच्याकडे आरोग्य आहे ते जपतील आणि संपत्ती नसेल तर ती देतील. म्हणजे ज्याच्याकडे जे नाही ते कृष्ण देतील आणि जे आहे ते जपतील. तर ही भगवद्गीतेची फलश्रुती आहे. पण इथे एक अट आहे. अट म्हणजे काय? कृष्ण म्हणतात अनन्यश्चिंतयन्तो माम, जो माझी भक्तिभावाने पूजा करेल, माझं स्मरण करेल, त्यालाच, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करेल, त्यालाच ही फलश्रुती प्राप्त होईल. म्हणजे भक्ताला भगवत प्राप्ती करण्याची इच्छा आहे, जो नवविधा भक्तीमध्ये रममाण आहे, अशा भक्ताला निस्संदेह विनाप्रयास भगवत प्राप्ती होते. याला योग म्हणतात. योग म्हणजे त्याने आता जोडून घेतलं भगवंतांच्या बरोबर, आणि भगवत कृपेमुळे अशा भक्ताला भौतिक जगामध्ये बद्ध होण्यास परत कधीच परतावे लागत नाही. हे त्याचं क्षेम झालं. कृष्णांनी दिलेलं हे संरक्षण म्हणजे कृष्णांची कृपा झाली. म्हणजे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्यासाठी भक्ताला कृष्ण सहाय्य करतात, आणि भक्त पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाला की तो परत या भौतिक जगात दुःखालयात येण्यापासून त्याचं रक्षण करतात. बघा हे कसं झालं, योगक्षेम वहाम्यहम, म्हणजे काळजी भगवंत वाहतात, योग आणि क्षेम या दोन्हीची. एक गोष्ट आपण करतो आणि भगवंत आपल्याला त्याचं फल देतात. तर ही अशी आदान प्रदान आहे भगवंत आणि आपल्यामध्ये. घ्या माताजी पुढची स्लाइड. अनुवाद वाचा माताजी. हरे कृष्ण. हे कौंतेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांच्या श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता काही लोक देवदेवतांची आराधना करतात कारण त्यांच्या अगणित अशा इच्छा असतात भौतिक, आणि त्या त्यांना पूर्ण करायच्या असतात. कोणाला आरोग्य पाहिजे असतं म्हणून सूर्याची उपासना करतो, कोणाला ज्ञान पाहिजे म्हणून सरस्वतीची उपासना करतो, कोणाला सुंदर पत्नी हवी, कोणाला संपत्ती हवी, अशा अनेक इच्छा घेऊन लोक देवदेवतांची उपासना करतात. तर बघा इथे कृष्ण काय सांगतात, की जे देवदेवतांची आराधना करतात, श्रद्धेने पूजन करतात त्यांचं, तर ते वस्तुतः माझंच पूजन करतात पण चुकीच्या मार्गाने करतात.
आता इथे लक्षात घेऊया, देवतांनी दिलेली जी वरदान असतात ती तात्पुरत्या स्वरूपाची असतात आणि कृष्णांच्या अनुमतीनेच ती आपल्याला दिली जातात. आपण उदाहरण घेतलेलं आहे की झाडाच्या मुळाला आपण पाणी देतो. जेव्हा झाडाच्या मुळाला पाणी दिलं जातं तेव्हा ते सर्व झाडांच्या अवयवांपर्यंत पोचतं. आपल्याला पानाला, फुलाला वेगळं पाणी देण्याची गरज पडत नाही. कारण आपण मुळाला दिलेलं असतं. तसंच कृष्ण हे काय आहे, जगाचे उत्पत्ती करता आहेत, पालन करता आहेत. देवी देवताही त्यांच्यापासूनच आलेले आहेत. आपण म्हटलं ना, सर्व जीव देवदेवता हे कृष्णांचे अंश आहेत आणि परमात्मा म्हणून सर्व जीवांच्या हृदयात जसे कृष्ण उपस्थित आहेत तसेच ते देवदेवतांच्याही हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहेत. आपण जसं पोटाला अन्न देतो तेव्हा पूर्ण शरीराला पोषण मिळतं. आपण हाताला वेगळं खाणं देत नाही, पायाला वेगळं खाणं देत नाही. तसंच झाडाच्या मुळाशी पाणी घालतो तर तेव्हा ते सर्वत्र पोचतं. तसंच कृष्णांची भक्ती केल्याने देवदेवता पण संतुष्ट होतात. म्हणजे कृष्ण आपल्याला जे हवं ते देतात आणि जे आहे त्याचं रक्षण करतात आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका करतात. मग ह्याचा अर्थ असा आहे का की आपण देवदेवतांच्या मंदिरामध्ये जायचं नाही, त्यांचा अनादर करायचा? तर असा अर्थ आपण अजिबात घ्यायचा नाही. आपण समजून घ्यायचं की देवदेवता कृष्णांचे भक्त आहेत आणि आपल्यापेक्षा ते अधिक श्रेष्ठ आहेत. त्यांच्या मंदिरामध्ये आपण जायचं, आशीर्वाद घ्यायचे, पण भौतिक गोष्टी त्यांच्याकडे न मागता आपण कृष्ण भक्तीमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर कराव्या, असा आशीर्वाद मागावा. म्हणजे आपलं आचरण कसं असायला हवं की आपण त्यांच्याकडे भौतिक गोष्टी मागतो बघा, की मला संपत्ती पाहिजे, मला संतती पाहिजे, मला मोठं घर पाहिजे. अशा भौतिक गोष्टी आपल्याला भौतिकामध्येच अडकवणार आहेत आणि देवदेवतांनी दिलेले वर हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, हे आपण जाणून घेतलं. कारण देवदेवतांचं स्वरूपही तात्पुरतं आहे, त्यांनी दिलेलं वरदानही तात्पुरतं आहे. म्हणजे ह्या जन्मापुरतंच ते मर्यादित आहे. याच्या पलीकडचं काही देण्याची देवदेवतांची शक्तीच नाहीये. आणि जे पण वरदान आपल्याला दिलं जातं तर तेही कृष्णांच्या अनुमतीने दिलं जातं. तर म्हणून आपण भौतिक वरदान न मागता, आता आपण ज्ञान घेतलेलं आहे भगवद्गीतेमधून, तर आपल्याला कृष्ण भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी काही रस्त्यावरती अडचणी आल्या तर त्या दूर करण्यासाठी शक्ती द्यावी, असं आपण वरदान मागू शकतो. म्हणजे सद्विवेक बुद्धी मागावी, भौतिक ज्याने आपलं म्हणजे काय म्हणतात ते या मार्गापासून आपण हटणार नाही आणि आपली प्रगती अशीच अबाधितपणे सुरू राहावी कृष्ण भक्तीमध्ये, असं वरदान आपण मागावं. आता जे सुख, दुःख, हानी, लाभ हे जे भौतिक जीवनात आहे ना आपल्या येणार आहे, हे आपल्याला मिळणारच आहे. हे आपल्या कर्माचं फळ आहे बघा. जे गत जन्मात आपण कर्म करून आलेलो आहे त्यापासून मिळणारं फळ आहे. हे आपल्या मिळण्यासाठी विशेष आपल्याला प्रयास नाही करावे लागतात. पण भक्ती ही अशी गोष्ट आहे ना, इथे आपल्याला प्रयत्न करावे लागतात. हा, तर म्हणून आपल्याला इथे लक्षात काय घ्यायचंय, या प्रयत्नांमध्ये अडचणी येऊ नयेत अशी आपण शक्ती देवदेवतांकडून मागून त्यांचा आशीर्वाद घेऊया. माताजी घ्या पुढची स्लाइड. या हरे कृष्ण. यांती देवव्रता देवा, कितवा श्लोक आहे? 25वा. एक मिनिट हा, माताजी वाचते मी. हा, यांती देवव्रता देवान, पितॄन यांती पितृव्रता, भूतानि यांती भूत इज्जा, यांती याजिना अपि माम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे देवतांची पूजा करतात ते देवतांमध्ये जन्म घेतात. जे भूत आणि आत्मा यांची पूजा करतात ते अशा प्राण्यांमध्ये जन्म घेतील. जे पूर्वजांची पूजा करतात ते पूर्वजांकडे जातात आणि जे माझी उपासना करतात ते माझ्या बरोबर राहतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे कृष्णांनी स्पष्टपणे सांगितलंय, ज्या देवतांची आपण उपासना करू तर त्यांना त्यांचा लोक प्राप्त होईल. सूर्य देवतेची उपासना केल्याने सूर्यलोकाची प्राप्ती होईल, चंद्राची पूजा केल्याने चंद्रलोकाची प्राप्ती होईल. भूत, आत्मा वगैरे असे जे उपासना करतात ते प्राण्यांच्या शरीरामध्ये नीच ग्रहांमध्ये जन्म घेतात. पण जे कृष्णांची उपासना करतात ते गोलोकधामामध्ये, वैकुंठ धामामध्ये जातात. तर आता आपल्याला मुंबईला जायचंय तर मुंबईला जाणाऱ्या ट्रेनचंच तिकीट काढायला पाहिजे ना. आपण तिकीट काढलं दिल्लीला जाणाऱ्या गाडीचं, तर मग आपण मुंबईला पोहोचणार का? नाही. तर इथे कृष्ण स्पष्टपणे बोललेले आहे, ज्यांना भगवत धामामध्ये यायचंय त्यांनी उपासना कृष्णांची केली पाहिजे. कृष्णांचा जो उपदेश आहे त्याचं पालन आपल्याला केलं पाहिजे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति उपरितम् अश्नामि प्रयतात्मनः. हरे हरे कृष्ण. कृष्ण. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकारेन. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. बघा आता काही लोक म्हणतील की आमच्याकडे संपत्ती नाहीये आणि आम्ही कृष्णांची पूजा त्या कारणासाठी करू शकत नाहीये. आता कृष्णांची भक्ती खरं तर खूप साधी आणि सरळ आहे आणि ती सहज सुलभ आहे. आपण ह्याच्या अध्यायाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की भक्तियोग हा आचरण करायला अतिशय सहज सुलभ आहे. ते कसं हे आपल्याला या श्लोकावरून समजतं बघा. आता काही लोक मोठे होम हवन करतात, खूप खडतर यात्रा करतात, ज्याच्यासाठी पैसा पण खर्च करावा लागतो, कठोर अशी व्रत वैकल्य करतात, ज्याच्यासाठी तेवढं शारीरिक बळ लागतं. आता कृष्णांना यातलं काहीच नकोय. कृष्ण म्हणतायत तिथे या श्लोकामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे एखादं पान, फूल, फळ आणि पाणी हे तुम्ही जरी अर्पण केलं तरी मी त्याचा स्वीकार करतो. खूप महत्वाचा श्लोक आहे बघा. पण या श्लोकामध्ये भक्ती हा शब्द 2 वेळा आलेला आहे. यो मे भक्त्या प्रयच्छती आणि भक्ती उपरुतम अश्नामी. म्हणजे जे आपण प्रेमपूर्वक भक्तिभावाने अर्पण करू कृष्ण त्याचा स्वीकार करतात. बघा आता इतके दिवस आपण हे ज्ञान घेतोय, 9व्या अध्यायापर्यंत आपण पोहोचलोय आणि हे ज्ञान घेता घेता एक आपलं कृष्णांच्या बरोबर एक नातं निर्माण झालंय बघा. आणि एखाद्या नात्यातलं प्रेम आपण कसं दाखवतो, तर त्या व्यक्तीला काय आवडतं हे आपण जाणून घेतो. तर आता आपल्याला जर का कृष्णांबरोबर प्रेम असेल, कृष्णांबद्दल प्रेम वाटत असेल, तर कृष्णांना काय गोष्ट आवडते हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. कृष्ण कसे आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडांचे स्वामी आहेत. त्यांना काय आवडतं, तर कृष्ण म्हणताय तिथे प्रेममयी भक्ती सेवेने अर्पण केलेलं एखादं पान, फूल, फळ किंवा पाणी प्रेमभावनेचं आदान प्रदान करण्यासाठी कृष्ण आपल्या भक्तांकडून या भेटवस्तूचा स्वीकार करतात. त्यांच्याकडे सगळंच आहे, षड ऐश्वर्याने युक्त आहेत, ते परमश्रेष्ठ साक्षात श्रीकृष्ण आहेत. आपण त्यांना काय देऊ शकतो, पण कृष्ण भावनेमध्ये असलेल्या भक्ताकडून प्रेमाने अर्पण केलेल्या सर्व गोष्टींचा ते स्वीकार करतात. पण अभक्तांकडून मात्र ते या गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत. तो कृष्णांवरती प्रेम करणारा भक्त जाणतो की त्यांना जे हवं असेल ते तो अर्पण करतो. आता इथे अर्पण करणारा मनुष्य स्त्री आहे, पुरुष आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या वर्णाचा आहे, हे अजिबात महत्वाचं नाहीये. पात्रता एकच हवी की त्याने कृष्णांचा भक्त असायला हवं. आणि विधी पण कशी आहे, सहज सुलभ आचरण करण्याजोगी आहे. अशी कुठचीही आपल्याला गोष्ट तयार करून द्यायची नाहीये कृष्णांना की जे बनवणं साठी आपल्याला शारीरिक कष्ट घ्यावे लागतील, सामान एकत्र करावं लागेल, कुठेतरी लांब जाऊन खूप पैसे खर्च करावे लागतील, असं नाहीये. पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे आपण सहज कृष्णांना अर्पण करू शकतो. पण महत्वाची गोष्ट कुठली आहे, प्रेमपूर्वक भक्तिभावाने अर्पण करायला हवं. आता 3ऱ्या अध्यायामध्ये कृष्णांनी आपल्याला ज्ञान दिलंय की कृष्ण भावना भावित कर्म कशी करायला हवी. त्यामध्ये आपण शिकलो आहे की अन्न शिजवण्यापासून कृष्णांना अर्पण करणं या दोन्ही गोष्ट उत्साहाने केल्या पाहिजेत, कृष्णांच्या प्रती प्रेम ठेवून केल्या पाहिजेत आणि भक्तिभावाने केल्या पाहिजेत. निरीच्छेने करू नये, मला काय करायला लागतंय हे असा भाव असला नाही पाहिजे. मला कृष्णांसाठी करायचंय ना, म्हणून खूप उत्साहाने ते केलं पाहिजे. आणि कृष्णांना अर्पण केलेलं अन्न जेव्हा आपण प्रसाद स्वरूपात खातो तेव्हा आपली विचारशुद्धी होते, आहार शुद्धी, सत्वशुद्धी म्हटलेलं आहे. तर मेंदूतील पेशींना ऊर्जा मिळते आणि कृष्ण भावनेमध्ये आपली शीघ्र गतीने प्रगती पण होते. आता कृष्ण एवढंही म्हणतात की जे भगवंतांना अर्पण न करता अन्न खातात ते पापाचं भक्षण करतात. आता बघा कृष्ण तर सर्व गोष्टींचे अधिपती आहेत, त्यांना भोजनाची आपल्याकडून आवश्यकता नाहीये. पण भक्त जो प्रेमाने त्यांना अर्पण करतो तर भगवंत त्यांचा स्वीकार करतात. कृष्ण द्वारकाधीश होते, पण सुदामाने आणलेले पोहे त्यांनी मिटक्या मारत खाल्ले होते, कारण इथे भाव महत्वाचा आहे. आणि हृदयामध्ये हा जो आपला भाव आहे ते कृष्ण जाणतात. परमात्मा म्हणून हृदयामध्ये ते स्थित आहेत, तो हे भाव जाणूनच त्याचं अनुरूप असं फळ प्रत्येकाला ते देतात. तो जो जेवढ्या प्रमाणामध्ये कृष्णांना शरण गेलेला आहे, जेवढ्या भावाने तो कृष्णांना अर्पण करतोय तेवढंच अनुकूल फळ त्याला ते कृष्ण परत करतात. कुठेही पक्षपात करत नाहीत. भावग्राही जनार्दन असंच कृष्णांचं नाव आहे बघा. भक्ताच्या कृतीचा मागचा भाव ते जाणतात, निष्काम भावाने केलेलं आहे हे कार्य, कर्तेपणाची भावना ठेवून केलेलं आहे हे सर्व ते जाणतात. तर म्हणून मार्ग कसा आहे, अत्यंत सोपा आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम, पण भाव महत्वाचा कृष्णांनी म्हटलेला. आणि अशा पद्धतीने अर्पण केलेल्या गोष्टींचा कृष्ण भक्तांकडून स्वीकार करतात. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. 27. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय यत्कुरुष्व मद अर्पणम. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे कुंती पुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस,
जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस ते मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आधीच्या श्लोकामध्ये आपण बघितलं तर कृष्ण आपले कसे आहेत, परमपिता आहेत. आता एखादी आई आपल्या मुलाची काळजी घेते तर ती कसं त्याला एक सूचना देते. बघा, तो शाळेत निघाला असेल तर त्याला सांगते, बर रस्ता बघून तू क्रॉस कर, सायकल हळू चालव, वेळच्या वेळी डबा खा, अनोळखी माणसाकडे बोलू नको. अशा बारीक बारीक सूचना आई देत असते, कारण तिला काळजी असते. तर इथे कृष्ण आपले माता पिता आहेत, आपलीही काळजी त्यांना तशीच आहे, म्हणून कृष्ण आपल्याला या सर्व गोष्टी करायला सांगतात. की तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस ते तू सर्व मला अर्पण कर. असं का करायला सांगतात कृष्ण? कारण ह्या गोष्टीमध्ये, या कार्यामध्ये जे दोष आहे, जे पाप आहे, ते काढून शुद्ध करून ते कृष्ण आपल्याला परत देतात. कारण त्यांना आपली काळजी आहे. शेवटी काय, आपण कृष्णांचे अंश आहोत. त्यांना आपण भगवत धामामध्ये आलेलो पाहिजे आहे. आपण या दुःखालयामध्ये अडकलेलो आहोत, आपण दुःख भोगतो आहे, हे बघून त्यांनाही दुःख आहे, म्हणून ते आपल्याला इथे मार्ग देत आहेत. बघा, हे असं केल्याने तुझा भक्तीतला मार्ग हा अतिशय श्रेयस्कर होणार आहे. या माताजी पुढची स्लाइड. 29 वाचते मी. हरे कृष्ण. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रिया ये भजन्ति तुमां भक्त्या मयि तेजेषु च अपि अहम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी कोणाचा द्वेष करत नाही, तसेच कोणाचा पक्षपातही करत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की मी कोणाचा द्वेष करत नाही, मला सर्वच सारखे आहेत. परंतु असा शब्द आलाय, परंतु जो भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. तर इथे कृष्ण म्हणतात की मी कोणाचा द्वेष करत नाहीये, पक्षपात करत नाहीये, मला सर्वच जण सारखे आहेत. मग जर का सर्वच जण कृष्णांना सारखे आहेत तर मग आपण भक्ती का करायची? कृष्णांना तर सर्वच सारखे आहेत, ते पक्षपात करत नाही असं म्हणतायत. हा, मग आपण भक्ती का करायची असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो, ज्याचं उत्तर कृष्णांनी या श्लोकाच्या दुसऱ्या भागात दिलंय. की मला सर्वच सारखे आहेत आणि मी पक्षपात करत नसलो तरी जो माझी भक्ती करतो तो माझा मित्र आहे आणि मीही त्याचा मित्र आहे. म्हणजे तो माझा मित्र आहे एवढं बोलून कृष्ण थांबू शकले असते, पण कृष्ण म्हणतायत मीही त्याचा मित्र आहे. म्हणजे ही वन साइडेड फ्रेंडशिप नाहीये. कृष्ण आपल्या भक्तांची नेहमी मदत करतात, त्यांचं रक्षण करतात. आपण माधवेंद्रपुरींची गोष्ट ऐकली आहे आधी. तर भगवंत आपल्या भक्तांकडे विशेष लक्ष देतात. जो ज्या प्रमाणात भगवंतांना शरण जातो त्या प्रमाणात भगवंत त्याची काळजी घेतात. आता जीव जेव्हा भक्ती करायला प्रवृत्त होतो तेव्हा त्याला म्हणतात सोन्यासारखी अशी शोभा येते आणि भगवंत कसे आहेत, हिऱ्याप्रमाणे आहेत. आता हिरा सोन्याच्या अंगठीत बसवला की कसा अत्यंत सुंदर दिसतो, तसंच भक्त आणि भगवंत यांचा असा हा परस्पर पूरक असा संबंध असतो. माताजी या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. वाचते मी, एक मिनिट. अपि चेतु सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव साधुरेव समंतव्य सम्यक अव्यवसितो हि सहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जरी एखाद्याने अत्यंत घृणास्पद कृत्य केले तरी तो भक्ती सेवेत गुंतला असेल तर तो योग्य स्थितीत असल्यामुळे त्याला संत मानले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या चित्रामध्ये दोन माणसं दाखवलेली आहे, जगाई आणि मदाई यांची ही गोष्ट आहे. चैतन्य चरितामध्ये आलेली गोष्ट आहे. ही दोघंही नराधम होते. आपण या श्लोकाच्या अनुवादामध्ये म्हटलं ना की एखाद्याने अत्यंत घृणास्पद जरी कृत्य केलेली असेल आणि तो भक्ती सेवेत गुंतला असेल तर त्याला भक्तच समजलं पाहिजे किंवा साधू समजलं पाहिजे. तर हे दोघे जगाई आणि मदाई अत्यंत नराधम होते. स्त्रीगमन करायचे, दारू प्यायचे, लोकांना लुटायचे, म्हणजे जी पण काही घृणास्पद कृत्य होती ते करत असत. तर एकदा नित्यानंद प्रभूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही अशी घृणास्पद कृत्य करू नका, तुम्ही त्यापेक्षा रोज हरिनाम घ्या. आता हे ऐकल्यावरती ते अभक्त तर होतेच, त्यांना प्रचंड राग आला आणि त्याच्या जगाईच्या हातामध्ये दारूची बाटली होती आणि त्याने ती नित्यानंद प्रभूंच्या कपाळावरती मारली. त्यांना जखम झाली, भळाभळा रक्त वाहू लागलं. लगेच लोकांनी जाऊन चैतन्य महाप्रभूंना घडलेली घटना सांगितली. तेही तिथे आले, तेही अतिशय क्रोधित झाले. आता चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्णांचा अवतार होते आणि ते काही करणार. आपल्या भक्ताला जेव्हा कोणी अशा प्रकारे इजा करतं तेव्हा कृष्ण सहन करत नाहीत आणि आता चैतन्य महाप्रभू काही करणार.
इतक्यात नित्यानंद प्रभूंनी त्यांना थांबवलं, त्यांना आठवण करून दिली की ते करुणा अवतार आहेत. आता चैतन्य महाप्रभूंकडे बघितल्यावरती जगाई मदाईला समजलं की आता त्यांचं काही म्हणजे ते वाचू शकणार नाही प्रभूंच्या क्रोधातून. तर महाप्रभूंना ते त्यावेळी शरण गेले आणि महाप्रभूंनी त्यांना क्षमा केली आणि महामंत्राचा जप करायला सांगितला. एखाद्याने अत्यंत घृणास्पद जरी कृत्य केलं असेल, पण तो व्यक्ती आता भक्ती सेवेमध्ये त्याने वाहून घेतलं असेल, तर त्याच्या भूतकाळाविषयी बोलू नये असं कृष्ण म्हणतात. म्हणजे एखादा दुराचारी भक्तीमध्ये येण्यापूर्वी तो वाईट कर्म करत असेल, पण आता तो दृढतेने भक्ती करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याची आता जी म्हणजे त्याचा भूतकाळ जो असतो त्याचा परिणाम त्याच्यावरती दिसून येतो काही काळापर्यंत. त्या दुष्कर्मांचा परिणाम त्याच्यावरती दिसतो. जसा आता सिलिंग फॅन आहे बघा, एकदम फास्ट स्पीडमध्ये चाललेला आहे आणि आपण बटन ऑफ केलं तर तो लगेच तत्क्षणी बंद होतो का? नाही, तो हळूहळू आपला वेग कमी करत जातो आणि मग तो बंद होतो. तसंच दुराचारी व्यक्ती जेव्हा भक्तीमध्ये येतो तेव्हा त्याची जुनी दुष्कर्म त्याला काही काळ प्रभावित करत असतात. म्हणून कृष्ण इथे म्हणतात की असा व्यक्ती दृढतापूर्वक जर का भक्तीमध्ये गुंतून राहिला असेल तर त्याला साधूच मानलं पाहिजे. आता कृष्ण कसे आहेत? क्षमाशील आहेत, म्हणून या क्षमाशीलतेचा दुरुपयोग करायचा नाहीये. भक्तीमध्ये आल्यानंतर आपली पाप करणं थांबवणं हे आपल्याला जबाबदारीने पाळायला हवं, हे इथलं महत्वाचं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. क्षिप्रं भवति धर्मात्मा शाश्वत क्षांती निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तो त्वरित नीतिमान बनतो आणि शाश्वत शांती प्राप्त करतो. हे हे कुंतीपुत्र, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. निर्भयी हो आणि ही घोषणा कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण इथे म्हणतायत की जो त्यांची पूर्ण शरणागती घेतो तो त्वरित त्यांची प्राप्ती करू शकतो, नीतिवान बनतो, त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. आता शाश्वत शांती, शाश्वत सुख हे केवळ कृष्णच प्रदान करू शकतात. भौतिकामधली कुठलीही गोष्ट शाश्वत शांती प्रदान करूच शकत नाही, कारण भौतिक जग कसं आहे? अशाश्वतच आहे. त्यामुळे भौतिक जगातली सर्व गोष्टीही तशाच अशाश्वत आहेत. तर कृष्ण काय म्हणतात? कौन्तेय प्रतिजानीहि नमे भक्ता प्रणश्यती. माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हे कृष्ण सांगू शकले असते, पण कृष्णांनी इथे अर्जुनाच्या माध्यमातून सांगितलंय. अर्जुनाला ते सांगतात की तू घोषणा कर की माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. आता ही गोष्ट कृष्ण स्वतः बोलू शकले असते. आता कृष्ण इतके श्लोक बोललेले आहेत, तर कृष्ण स्वतः सांगू शकले असते की माझ्या भक्ताचा नाश होत नाही. पण कृष्ण इथे अर्जुनाला सांगतात की तू माझ्या वतीने हे बोल की माझ्या भक्ताचा नाश होत नाही. तर ह्याचं कारण असं आहे की बघा, भगवंत आपलं वचन जे असतं ना ते कधी टाळू शकतात, पण भक्ताने जर का वचन दिलं तर ते ढळू म्हणजे त्याचं वचन ते टाळू शकणार नाहीत. जसं आता भीष्म पितामहांनी प्रतिज्ञा केली होती की युद्धामध्ये कृष्णांना शस्त्र उठवायला लावेल, आणि कृष्णाचे खूप मोठे भक्त होते आणि कृष्णांनी संकल्प केला होता की ते युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाहीत. पण अर्जुन आणि भीष्म यांच्यामध्ये जेव्हा युद्ध होऊ लागतं आणि अर्जुनाच्या रक्षणासाठी मग कृष्ण त्या रथाचं चाक घेऊन भीष्म पितामहावरती धावून जातात. तर अर्जुन त्यांना अडवतो, आठवण करून देतो ते प्रतिज्ञाबद्ध आहेत. पण भक्ताची प्रतिज्ञा किंवा वचन ते मोडणार नाहीत, हे त्याच्यावरती महत्वाचं आहे. म्हणून कृष्ण स्वतः अशी घोषणा करत नाहीत, तर अर्जुनाला सांगतात की तू अशी घोषणा कर, कारण जेव्हा तू घोषणा करशील तेव्हा ती मोडू मी देणारच नाही. तर यावरती एक सुंदर भजन आहे बघा, प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभू को नियम बदलते देखा, अपना मान भले टल जाए भक्त का मान न टलते देखा. तसंच माझं वचन तुटू शकेल, पण भक्ताने दिलेलं वचन कृष्ण कधीही तुटू देणार नाहीत. म्हणून कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू घोषणा कर. मी घोषणा केली तर माझं वचन मी एक वेळ मागे घेऊ शकेन, पण तू केलेली घोषणा मी कधीही टळू देणार नाही. तर कृष्ण भक्त वत्सल आहेत, त्यामुळे भक्त जसं म्हणेल ती गोष्ट निश्चित होणारच. घ्या माताजी पुढची स्लाइड आता. हरे कृष्ण. मां हि पार्थ मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनय स्त्रियो वैश्यस्तथा शूद्रा तेऽपि यान्ति परां गतिम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पृथ्वाच्या पुत्रा, जे माझा आश्रय घेतात, जरी ते निग्म जन्माचे असले तरी स्त्रिया, वैश्य, व्यापारी तसेच शूद्र, कामगार सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की कोणालाही त्यांची प्राप्ती होऊ शकते,
हा भक्तियोग जो आहे ना तो कोणीही करू शकतो, याला पात्रता काही नाहीये. म्हणजे तो आता भक्तीमध्ये भेदभाव नसतो असं कृष्ण म्हटलेलं आहे. स्त्री आहे की पुरुष आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या वर्णाचा आहे, वयाने लहान आहे की प्रौढ आहे, निर्धन आहे की धनाढ्य आहे, असा भक्तीमध्ये भेदभाव नाहीये. आता उच्च कुळातला असेल किंवा नीच कुळातला असेल, भगवत भक्ती ही इतकी सामर्थ्यशाली आहे की भगवंतांचा शुद्ध भक्त पण असा भेदभाव मानत नाही. तर परमगती प्राप्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे असं कृष्ण इथे आपल्याला म्हणालेले आहेत. म्हणजे कोणीही हा भक्तियोग करू शकतो, हे इथे महत्वाचं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा. हरे कृष्ण. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैवम आत्मानां मत्परायण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो. मला नमस्कार आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा श्लोक सगळ्यात महत्वाचा आहे. भगवद्गीतेच्या मध्य बिंदूवरती आलेला श्लोक आहे आणि हा श्लोक कृष्ण 2 वेळा रिपीट करतात. 9.34 आणि 18.65 2 वेळा म्हटलेला श्लोक आहे कृष्णाने, त्यामुळे आपण त्याचं महत्व समजू शकतो. तर कृष्ण काय म्हणतायत या श्लोकामध्ये? मन्मना भव मद्भक्तो, म्हणजे सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त बन. मद्याजी माम नमस्कुरु, मला नमस्कार कर, माझे पूजन कर. आणि हे असं तू नेहमी केलंस, कृष्णांचं माझं स्मरण केलंस, माझी भक्ती केलीस, माझी पूजन केलंस, तर निश्चितपणे मला प्राप्त करून घेऊ शकशील. तर हे भगवद्गीतेचं सार आहे आणि यालाच कृष्ण भावना भावित होणं असं म्हटलं जातं. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यसी युक्तैवम आत्मानां मत्परायण. तर एकूण भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. या 18 अध्यायांपैकी मधोमध आलेला हा श्लोक आहे 9.34. अतिशय महत्वाचा आणि जे गुह्यतम ज्ञान कृष्णांनी दिलंय अर्जुनाला, राजविद्या राजगुह्य योग, ह्याच्यामध्ये हेच ज्ञान कृष्ण देतात की सदैव तुझं मन माझं चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझेच पूजन कर. आणि अशा प्रकारे माझ्या भक्तीत रममाण झाल्याने तू निश्चित मला प्राप्त करशील. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. माताजी पुढची स्लाइड घेता. कृष्णांनी आज त्यांच्या ऐश्वर्याचं ज्ञान दिलं की सर्व सृष्टीचे निर्माते कृष्ण आहेत, पण ते या सृष्टीचा अंश नाहीत. हे अचिंत्य भेदाभेद तत्व आपण पाहिलं. मग महात्मेजन कसे असतात ते बघितलं. सतत कृष्णांचं स्मरण करत असतात आणि कृष्ण अनन्य भक्तीबद्दल सांगतात की जी केल्याने आपण कृष्णांची प्राप्ती करू शकतो. अनन्य भक्ती कशी करायची हे आपण शेवटच्या श्लोकामध्ये बघितलं. मन्मना भव मद्भक्तो. आता ह्या अनन्य भक्तीची सुरुवात कशी करायची? तर नवविधा भक्तीमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं. पहिली पायरी आपण म्हटलेलं आहे श्रवणम. तर जशी मग नदी कशी विलक्षण वेगाने सागराकडे जाते, तसंच भक्त एक एक पायरी चढत गुरुच्या कृपेने भक्ताला गुरुचं मार्गदर्शन मिळतं आणि ती दिशा कळते, त्याला मार्ग कळतो, भक्तीची गोडी लागते. तेव्हा भगवत धामात पोचायचा त्याचा वेग किंवा ध्यास वाढत जातो आणि भगवत धामात पोचल्यावर परमानंद त्याला प्राप्त होतो. आता भक्त गुरुच्या आदेशाचं पालन किती नियमितपणे, कसं काटेकोरपणे करतो, या साधनेवरती हा वेग ठरलेला आहे आणि यासाठी अनेक जन्मही लागू शकतात. पण त्यासाठी भक्ती लता असं म्हटलेलं आहे बघा. तर लता म्हणजे वेल आहे. वेलीला कसा आधार द्यावा लागतो, तर या भक्तिलतेचा आधार म्हणजे भक्तांचा संघ म्हटलेला आहे. आणि साधकाची जी साधना असते, तर ती ह्या वेलीला खत पाणी पुरवते, पोषण देते आणि मग गोलोकामध्ये भगवंतांच्या चरणकमलांपर्यंत पोहोचवते. तर इथे आपला आता अध्याय संपलेला आहे. हरे कृष्ण. माताजी रेकॉर्डिंग थांबवता.